महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात अवैध दारू विरोधात कारवाईसाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर जमावाने हल्ला केल्याची खळबळजनक घटना निगदी फाटा परिसरात घडली आहे. आरोपींनी पथकावर जोरदार दगडफेक करत जप्त केलेला सुमारे 19,40,000 रुपयांचा अवैध दारूसाठा व 4 चाकी वाहन बळजबरीने पळवून नेले. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक राजेश सपकाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने निगदी शिवारात अवैध दारूच्या साठ्यावर छापा टाकला होता. या कारवाई दरम्यान विदेशी दारूचे सुमारे 200 बॉक्स आणि एक पिकअप वाहन असा एकूण 19,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. मात्र कारवाई सुरू असतानाच बुधा झांगडे व सुरेश झांगडे यांच्यासह 10 ते 12 जणांचा जमाव घटनास्थळी दाखल झाला. वाहन पुढे नेल्यास जिवंत सोडणार नाही अशी उघड धमकी देत आरोपींनी पथकाला घेरले आणि दगडफेक करून शासकीय कर्मचाऱ्यांना जीवघेणा धोका निर्माण केला. या गोंधळाचा फायदा घेत आरोपींनी जप्त केलेला दारूसाठा व वाहन जबरदस्तीने हिसकावून घेत तस्कर फरार झाले. या गंभीर घटनेमुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून अवैध दारू तस्करांचे धाडस किती वाढले आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. दरम्यान या प्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर थेट हल्ला करून मुद्देमाल लुटण्याची घटना अत्यंत गंभीर असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी रईसभाई शेख, धडगाव.